ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः. ओम थोरात्री सोमनाथांच श्रीशल्य मल्लिकार्जुन पूजन्यामहंकाल ओंकार मंगलेश्वरम प्रल्यावजनाथांच डाकिन्या भीमाशंकरम सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावणे वर्णशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालय तु केदार गुरुक्लेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगायनि ओम नमो नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीकाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता तुन्वन्ति देवे तवैर्वेदै काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावक्ति तद्गतेन मनका पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुः पुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः. ओम कालपर्यंत आपण 6व्या अध्यायाचं ध्यानयोगाचं वर्णन पाहिलेलं आहे. ध्यानयोग म्हणजे काय? ध्यानयोग म्हणजे शांत निवांत एका शांत ठिकाणी निर्वांत जागी आपण बसायचं आणि जिथे की गोंधळ नाही अशा जागी मग एक आसन घालायचं. त्या आसनावरती आपण बसायचं आणि बसून पूर्ण आपल्या शरीर मान पूर्ण एका रेषेमध्ये ताट बसून प्राणायाम करायचं. प्राणायाम करून मन आणि बुद्धीला एका जागी स्थिर करायचं, आत्म्यामध्ये स्थिर करायचं आणि त्यानंतर आत्म्याचं ध्यान, आत्मा भगवंतामध्ये विलीन करून त्याचं ध्यान करायचं. सगुण साकार स्वरूपाचं ध्यान करायचं, सगुण निराकार स्वरूपाचं ध्यान करायचं, निर्गुण निराकार स्वरूपाचं ध्यान करायचं. हे जे ध्यान आहे त्या ध्यानाने योग प्राप्त होतो म्हणून त्याला ध्यानयोग म्हटलेलं आहे. आपण काल 28 श्लोकापर्यंत पाहिलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढे 29व्या श्लोकापासून आपण पाहूया. सर्वभूतानि जात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत की जो ध्यानयोगी आहे, ज्ञानयोगी आहे किंवा कर्मयोगी आहे अशा मनुष्याचा, अशा महात्म्याचा जो आत्मा आहे तो सर्वव्यापी आनंद चैतन्यात ऐक्य स्थितिरूप योगाने युक्त असून जो सर्वांचा संभावणारे पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्र स्थित व सर्व प्राणीमात्र आत्म्यातच कल्पिलेले पाहतो. भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेले आहेत की जो महात्मा आपल्या आत्मज्ञानामध्ये स्थित झालेला आहे, मग तो कर्मयोगाने स्थित झालेला असेल किंवा ध्यानयोगाने स्थित झालेला असेल किंवा ध्यानयोगाने जरी तो आत्मज्ञान करून स्थित झालेला असेल तर असा जो महात्मा आहे त्याला काय होतं तर अशा त्या महात्म्याला या सर्व ब्रह्मांडामधील सर्व भूतमात्रामध्ये एकाच भगवंताचं दर्शन त्याला होतं. त्या योगे तो सर्व प्राणीमात्रामध्ये एकाच भगवंताचं दर्शन करतो. मग असं सर्व प्राणीमात्रांमध्ये एकाच भगवंताचं दर्शन केल्यामुळं त्याला सर्व ठिकाणी समभावाने एकच भगवंत दिसतात. त्यामुळे त्यालाही तेच प्राप्त होतं. आता तेच फल त्याला कसं प्राप्त होतं हे पुढील श्लोकात भगवंत सांगतील.
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि सा च मे न प्रणश्यति। आता भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत की जो महात्मा सर्व प्राण्यांमध्ये सर्वांचा आत्मा असलेला मज वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवातच पाहतो त्याला मी अधरू शकत नाही आणि तो मला अधरू शकत नाही। आता भगवान श्रीकृष्णांना जे आहे ते वसुदेवांचे पुत्र होते म्हणून त्यांचं एक नाव वासुदेव पण होतं। मग भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणतात की जो सर्व प्राणी मात्रामध्ये मला पाहतो आणि माझ्या ठिकाणीच सर्व या प्राणी मात्राला किंवा या ब्रह्मांडाला पाहतो असा जो सर्व ठिकाणी मलाच व्यापक रीतीने पाहणारा जो भक्त आहे त्याच्यासाठी मी अदृश्य नाही आणि माझ्यासाठी तो अदृश्य नाही। म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की जो महात्मा सर्वत्र आत्मदर्शनाचं फल घेतो असा तो महात्मा आहे त्याच्यासाठी भगवंत कुठेच अदृश्य नाहीत आणि भगवंताकरिताही तो महात्मा कुठेही अदृश्य नाही असं भगवंताचं म्हणणं आहे। आता याच्या पुढे भगवान श्रीकृष्ण जी आहेत अशा भगवान प्राप्त झालेल्या महात्म्याची लक्षणं वर्णन करताना म्हणत आहेत की जायचं खालीच। आता या पुढील श्लोक जो आहे त्याच्यामध्ये भगवंत म्हणत आहेत की सर्व आत्मोपमेन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमोमत। असा जो मनुष्य आहे जो सर्व दुःखामध्ये आणि सुखामध्ये एकाच दृष्टीने पाहतो त्याला सुखाची प्राप्ती होईल अथवा दुःखाची त्या सर्व ठिकाणी तो एकाच भगवंताला पाहतो अशा महात्म्याला जे आहे ते परमयोगी असं भगवंतांनी या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे। आता यानंतर अर्जुन विचारत आहेत की अर्जुन म्हणत आहेत की यो एवं योगत्वया प्रोक्त कामेन मधुसूदन यतशाहम न पश्यामी चंचलता स्थितिराम। अर्जुन म्हणतात की हे मधुसूदना मी तुमच्याकडून पाहिलेला सांगितलेला हा जो योग आहे तो पूर्ण चांगल्या प्रकारे मी समजून घेऊ नाही शकलो तर माझ्याकरिता ते जे माझं मन जे चंचल आहे त्यासाठी मी हा योग पूर्ण रीतीने समजू शकलो नाही म्हणून तुम्ही मला माझ्या या चंचल मनाला जे आहे ते एका जागी स्थिर करण्याचं असं जे उपाय आहे ते मला तुम्ही सांगा असं अर्जुन भगवंताला म्हणत आहेत। मग त्या भगवंत आता पुढील जो श्लोक आहे तो सांगत आहे चंचलही मनम कृष्ण प्रमाती बलोद दृढम तशाम निग्रम म्हणणे वायुरेव सुदुष्करम। भगवंत म्हणतात की अर्जुनाचा श्लोक आहे अर्जुन म्हणत आहेत की कारण की हे श्रीकृष्ण हे मन मोठे चंचल क्षोभिणारे आणि मोठे दृढ आणि बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो। आता भगवान श्रीकृष्णला प्रश्न करताना अर्जुन म्हणत आहेत की हे जे मन आहे ते फारच चंचल आहे। कसं वारा ज्याप्रमाणे एका जागी राहत नाही स्थिर नाही राहत वाऱ्याप्रमाणे हा मनसुद्धा जे आहे प्रत्येक वेळेला एका जागी स्थिर नाही होऊ शकत। मन सतत भटकत राहतं या जागेतून त्या जागेत त्या जागेतून या जागेत त्याच्यानंतर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये अखे मन जे आहे त्याला देशाची सीमा नाही आहे व्यक्तीची सीमा नाही आहे अशा प्रकारे मन हे कायमस्वरूपी पूर्ण फिरत राहतं म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे मनाला चंचल म्हणलेलं आहे। त्यानंतर मनाला काय म्हणलेलं आहे क्षोभिवणारे। क्षोभिवणारे म्हणजे कसे मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना येतात त्या भावनामुळे मनामध्ये मनात मानसिक पाप आणि पुण्य निर्माण होतात म्हणून ते मन जे आहे ते क्षोभिवणारं आहे असं भगवंताने म्हटलेलं आहे। तसेच मनाला मोठं दृढ आणि बलवान असंही भगवंत काय म्हणत आहेत कारण मन जे आहे
ते क्षणात एका जागी थांबतं आणि क्षणात दुसऱ्या जागी जातं, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, त्याला फारच मोठं बलवान असं म्हटलेलं आहे. आणि त्याकरिता मन जे हे आहे त्याचं म्हणजे एका जागी मनाला स्थिर करणं हे मोठं कठीण आहे असं भगवंताचं सांगणं आहे. मग याच्यासाठी आता भगवंताचं उत्तर जे आहे, भगवान श्रीकृष्ण पुढील श्लोकामध्ये म्हणत आहेत की श्री भगवान उवाच. अकौशम महाभावो मनो दुर्निग्रहम चलम अभ्याखान तू कोणतेय वैराग्यानेच गृह्यते. श्री भगवान म्हणतात की हे महाभाहो अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यात कठीण आहे यात शंका नाही, परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना ते अभ्याखाने आणि वैराग्याने ताब्यात येते. आता पहा, भगवान श्रीकृष्ण हे मान्य करतात की मन जे हे आहे ते चंचल आहे. मन चंचल आहे बरोबर आहे, परंतु मनावरती जे ताबा मिळवणं जे आहे ते पूर्ण कठीण आहे हे खरं आहे, परंतु मनावरती ताबा मिळवणं हे शक्य आहे. मग त्याचे ते 2 उपाय सांगतात. 2 उपाय कोणते? एक पहिला उपाय आहे अभ्यास आणि दुसरा आहे वैराग्य. आता अभ्यास जे आहे याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार काय आहे? अभ्यास म्हणजे भगवंताचं नाम जप स्मरण करत करत मनाला परत आणायचं, हा एक पहिला प्रकार झाला. मनाचा आवरण्याचा दुसरा प्रकार म्हणजे कोणता आहे? तर मन जेव्हा जिथं जिथं जाईल त्याला परत परत मनाला आणून परत आपल्या आत्म्यामध्ये स्थिर करायचं, हा दुसरा प्रकार आहे. आणि नंतर मनाचा जो स्थिर करण्याचा प्रकारामध्ये मुख्य प्रकार अभ्यास आणि दुसरा प्रकार वैराग्य आहे. तर वैराग्यामध्ये हे वैराग्याचे 6 प्रकार आहेत. त्याला षटसंपत्ती वैराग्य म्हणतात. ते षटसंपत्ती वैराग्य म्हणजे काय? शम म्हणजे जे काय आहे आपल्या मनाचा निग्रह करणे. त्याच्यानंतर दम म्हणजे आपल्या शरीर आणि शरीर अवयवांचा विषादी सुखापासून त्याला निवृत्त करून ठेवायचं, अखं ते दम. त्याच्यानंतर उपरती म्हणजे सर्व प्रकारचे जे सुखभोग आहेत त्याच्यामध्ये निवृत्ती येते, त्याला उपरती म्हणतात. मग त्याच्यानंतर येतं तितिक्षा म्हणजे काय? सुख दुःख जरी प्राप्त झालं तरी त्यामध्ये मनाची स्थिती एकच ठेवणं, मन स्थिर ठेवणं, याला तितिक्षा म्हणतात. आणि त्यानंतर आहे श्रद्धा आणि समाधान. श्रद्धा म्हणजे काय? भगवंतांनी सांगितलेले जे काही वचन आहेत, भगवद्गीतेसारखं ग्रंथ आहे, त्याच्यानंतर षटशास्त्रांचे ग्रंथ आहेत, गीता आहे, भगवद्गीता आहे, त्याच्यानंतर पुराण आहेत, एकूण 18 महापुराण आहेत, वेद आहेत, या सर्वांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणं याला काय म्हणलेलं आहे? श्रद्धा म्हणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर समाधान म्हणजे भगवंतांनी सांगितलेले जे वचन आहेत त्या वचनामध्ये समाधान प्राप्त करून घेणं, याला समाधान म्हटलं. अशा प्रकारे हे वैराग्याचे 6 प्रकारानं वैराग्य आपल्याला प्राप्त होतं आणि त्या योगे जे आहे आपल्याला मनावरती ताबा मिळवणं हे शक्य होतं. असं भगवान श्रीकृष्णाने या श्लोकामध्ये अभ्यास आणि वैराग्याने मनाला ताब्यात घ्यायचं हे सांगितलेलं आहे. आता हे मन वश न केल्यामुळं योगाची आपल्याला प्राप्तता कशा होत नाही आणि योग प्राप्त मन ताब्यात आल्यानंतर योग कसा प्राप्त होतो हे भगवान श्रीकृष्ण आता पुढील श्लोकात सांगतील. अखयंतात्मना योगो दुष्प्राप इति मे मती वश्यात्मना तू यतता शक्यो अवक्तुम उपायता. ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा मनुष्याला योग साधणे कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधण्याने तो प्राप्त होणे शक्य आहे, अशी माझे मत आहे. आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की ज्या व्यक्तीने, ज्या मनुष्याने, ज्या महात्म्याने मनावरती ताबा मिळवला नाही अशा मनुष्याला कोणत्याही प्रकारचा योग, मग तो ज्ञानयोग असेल, कर्मयोग असेल, ध्यानयोग आहे, हे जे आहे हे प्राप्त करणं कठीण आहे त्याला. का? तर मनावरती त्याचा विजय प्राप्त नाही केला. मग अशा मनुष्याला जे आहे योग प्राप्त होणं हे कठीण आहे. परंतु ज्या मनुष्याने, ज्या महात्म्याने मनाला आवरलेलं आहे, मनाला पूर्णपणे मनावरती ताबा मिळवला आहे, अशा मात्र महात्म्याला योगाची प्राप्ती होणं हे सहज सुलभ आहे, हे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं? वैराग्य आणि अभ्यासांनी मनाला ताब्यामध्ये ठेवणं आणि मनावरती विजय प्राप्त करून घेऊन पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियावरती विजय प्राप्त केल्याने योगाची प्राप्ती आपल्याला करता येते. म्हणून योगाची प्राप्ती करण्यासाठी जे आहे ते मुख्य मनावरती ताबा मिळवणं हे महत्त्वाचं आहे, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता यापुढे अर्जुन आणखी प्रश्न करतात की अयति हृदय योपेतो योगात चलित मानकः अप्राप्य योग संसिद्धिं
काम गतीम कृष्ण गच्छती. अर्जुन म्हणतात की हे श्रीकृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो. आता अर्जुन एक शंका जी काय आपल्या सर्वसामान्य आपल्या मनुष्यांनाही पडते अशी शंका विचारत आहेत की असं समजा की भगवंता योगाचा अभ्यास केलेला आहे, योगाचा अभ्यास करत आहे, परंतु तरी पण योगा म्हणजे प्रारब्ध भोग संपल्याने जर आमच्यासारख्या मनुष्यांचा जर हे शरीर त्याग झाला, देहत्याग झाला आणि देहत्याग झाल्यानंतर जर योगाचा अभ्यास पूर्ण जर झालेला नसेल तर अशा मनुष्याला योगाचे अभ्यास न पूर्ण झाल्यामुळं त्याची गती काय, म्हणजे त्याला पुढे कोणतं मनुष्यदेह भेटेल की दुसऱ्या कुठं त्याच्यासाठी जे आहे ते अन्य प्राण्याचे देह त्याला भेटतील की वनस्पतीचे देह भेटतील, अशा प्रकारची शंका अर्जुनाला आली. आणि अर्जुन ही शंका विचारत आहेत की अशा प्रकारचा जो भक्त आहे जो की योगाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही, अशा मनुष्याला तो योगसिद्धीला प्राप्त न होता, भगवताला प्राप्त न होता, तो कुठल्या गतीला जातो, अशी ही अर्जुनाची शंका जी आहे ती विचारली. त्यापुढे अर्जुन म्हणत आहेत, हा का तो साधक आहे तो कचित न उभया विपृष्ट छिन्नाभ्रमी इव नश्यती अप्रतिष्ठो महाभाहो विमुढा ब्रह्मणापती. हे महाभाहो, भगवतप्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रयरहित असलेला आखा जो महात्मा छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर पावत नाही ना. अर्जुनाची शंका आहे, आखा जो भगवतप्राप्तीच्या मार्गावरती आरूढ झालेला जो साधक आहे, योगारूढ झालेला साधक आहे, तो कोणत्या कारणाने जर योगापासून विचलित होऊन तो जर मृत्यू पावला तर मग तो दोन्हीकडून भ्रष्ट, म्हणजे एक तर प्रपंचातूनही त्याचा प्रपंच तुटला मृत्यू पावल्याने, आणि त्यानंतर भगवतप्राप्तीचा जो मार्ग आहे योग मार्ग पूर्ण झाल्याने तो न झाल्याने योग मार्गापासूनही तो भ्रष्ट होईल का, असं अर्जुनाची शंका आहे. आता यापुढे आणखी आपला जो संशय आहे त्याचा नाश करण्यासाठी तो अर्जुन जे आहेत ते भगवंताने विनंती करताना म्हणत आहेत की यतन्मे संशयम कृष्ण छेत्तू महर्षी अशेष्यता तदन्या संशयस्य छेत्तानही उपपद्यते. हे श्रीकृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाही का करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. आता भगवान श्रीकृष्णाला आपला संशय जो आहे अर्जुनाचा तो नाहीका करण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात, तुमच्याशिवाय माझा हा जो संशय आहे तो दुसरा कोणी दूर करू शकेल असं मला वाटत नाही, असं भगवंताला अर्जुन म्हणत आहेत. मग अशा त्या अर्जुनाच्या शंकेच्या उत्तरामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पार्थ नवे नामुत्र विनाशतस्य विद्यते न ही कल्याणकृत कच्चित दुर्गतीन तात गच्छते. श्री भगवान म्हणतात की हे पार्था, अशा त्या महात्म्याचा इहलोकातही नाश होत नाही व परलोकातही नाही, कारण बाबा रे आत्मोद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही. आता भगवंत अर्जुनाला जे आहे अर्जुनाच्या योगे आम्हाला अशी हिंमत देत आहेत आणि सांगत आहेत की जर या इहलोकामध्ये म्हणजे या पृथ्वीलोकावर जो कोणी भगवत प्राप्तीच्या योग मार्गावरती आरूढ झालेला आहे, जो योगारूढ झालेला आहे, योगारूढ होणे म्हणजे योग मार्गावरती आरूढ होणे, तर असा जो योगारूढ झालेला जो कोणता महात्मा आहे तो जर कोणत्याही काळी जर मृत्यू पावला तर तो मृत्यू जरी पावला तरी त्याचं जे आत्मोद्धाराचं जे कार्य आहे ते कधीही नष्ट होत नाही. ते जे कार्य जे आहे ते जिथं त्याचं संपलेलं आहे तिथूनच पुढे होतं. म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगत आहेत, अर्जुनाच्या योगे आम्हालाच सांगत आहेत की अशा त्या मनुष्याला पुढील जन्म मनुष्य जन्मच भेटतो. मनुष्य जन्म किंवा त्याच्यापेक्षा उच्च जन्म, उच्च जन्म म्हणजे देवतादी लोकांचा जन्म, असा जन्म त्याला भेटतो. आणि त्या योगे तो जो मनुष्य आहे तो आपला जे अर्धवट राहिलेलं जे कार्य आहे आत्मोद्धाराचं तो स्वतः येऊन मनुष्य जन्मामध्ये येऊन पुन्हा तो पूर्ण करून घेतो, असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण मुद्दाम हे सांगत आहेत की असा तो जो मनुष्य आहे तो अधोगतीला कधीही जात नाही. म्हणजे एकदा का होईना या मार्गावरती आलेला जो साधक भक्त आहे तो पुन्हा कधीही अधोगतीला परत जात नाही. अधोगती म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, जे मनुष्य जन्माच्या खालच्या ज्या योनी आहेत त्याला अधोगती म्हणतात. म्हणजे जे की सर्व प्राणीवर्ग जे आहे ते सर्व गायीपासून ते इथपर्यंत आपल्या फिरणारे जे कुत्रे आहेत, बाकीचे दुसरे प्राणी आहेत,
आणखी बाकीचे दुसरे बैल वगैरे असे जनावरे जे आहेत त्या सर्व जनावरांना, त्यानंतर आपल्या ह्या वनस्पतींना, झाडांना हे अधोगती योनी म्हणतात. अशा या अधोगती योनीला अखा तो आत्मोद्धार करण्यासाठी प्रयत्नशील असलेला मनुष्य जेव्हा देहत्याग करतो तेव्हा तो अधोगतीला कधीही जात नाही, तो या मनुष्य गतीलाच पुन्हा प्राप्त होतो असं भगवंताचं आश्वासन या श्लोकामध्ये दिलेलं आहे. प्राप्य पुण्यकृताम लोकान कुशित्वा शाश्वती खमान शुचिनाम श्रीमंताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. योगभ्रष्ट महात्मा पुण्यवानानं मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो. अखा जो साधक आहे म्हणजे जो योग मार्गांचं त्याचं अभ्यास पूर्ण न झाल्याने, म्हणजे तो योगारूढ असलेला जो साधक आहे, जेव्हा तो देहत्याग करतो, देहत्याग केल्यानंतर त्याला पुढे काय प्राप्त होतं, अशा त्या साधकाला भगवंतांनी काय म्हणलेलं आहे, योगभ्रष्ट साधक. म्हणजे जो योग मार्गावरती आरूढ झालेला आहे परंतु भगवंताला प्राप्त करू नाही शकला, तर अशा साधकाला जे आहे भगवंतांनी काय म्हणलेलं आहे, योगभ्रष्ट महात्मा. मग आखा जो योगभ्रष्ट महात्मा आहे तो काय करतो, तर आखा जो योगभ्रष्ट महात्मा आहे तो पुढे जे आहे ते दुसऱ्या कोणत्या पुण्यवान लोकांना, म्हणजे स्वर्गादी आश्रम जे आहे ते तिथे तरी जातो किंवा सरळ सरळ अशा कुटुंबामध्ये जन्म घेतो जिथं की पूर्वीपारापासूनच, म्हणजे अशा त्या कुलामध्ये जन्म घेतो की ज्या कुलामध्ये अध्यात्माचा अभ्यास आहे किंवा आध्यात्मिक संस्कार आहेत, अशा त्या कुलामध्ये भगवंत त्याला जन्म घालतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे जन्म घेणं आपला कुणाच्याही हातामध्ये नाही. आपण कुणाच्या आईपोटाच्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊ हे कोणाच्याच हाती नाही आहे, तर हे पूर्णपणे भगवंताच्या हातात आहे. मग भगवंत अशा ज्या योगभ्रष्ट साधकाला आहे त्या अशा कुलामध्ये जन्मात घालतात की ज्या कुलामध्ये पूर्वीपासूनच अध्यात्माचा अभ्यास चालू आहे, म्हणजे जिथे आध्यात्मिक संस्कार त्या कुलामधील सर्व मुलांना, त्यांच्या पूर्वजांना जे पूर्वापार चालत आलेले आहेत, अशाच कुलामध्ये भगवंत अशा त्या योगभ्रष्ट साधकाला जन्मात घालतात. किंवा ते नशील त्याचे जर पुण्य जास्त असतील तर त्याला मग स्वर्गादी लोकाला पाठवतात आणि स्वर्गादी लोकापासून नंतर परत या पृथ्वी तलावरच मनुष्य जन्मातच पाठवतात. आणखी कोणता प्रकार आहे, अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम यतद्वी दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्य. अथवा वैराग्यशील अका तो महात्मा त्या लोकात न जाता ज्ञानी योग्याच्याच कुळात जन्म घेतो, परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशयता अत्यंत दुर्मिळ आहे. आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की असा जो योगभ्रष्ट महात्मा आहे तो जर त्या कुलामध्ये जर जन्म नाही घेऊ शकला, त्याच्यापेक्षाही त्याचे म्हणजे त्याचा जो तो जो ज्या देहाचा त्याग करताना ज्या मनुष्य देहाचा तो त्याग केलेला आहे तेव्हा त्याचा अभ्यास पूर्णपणे त्याचा जो योगाभ्यास होता तो पूर्ण समाप्तीकडे म्हणजे भगवत साक्षात्कारांच्या अत्यंत जवळजवळ आलेला आहे. अशा जर त्या महात्मा म्हणजे तो योगभ्रष्ट महात्मा असेल मृत्यू पावलेला, तर त्याला भगवंत काय करतात, तर खरं अशा त्या योगी कुळामध्ये जन्म घालतात की जिथे पूर्णपणे आत्मज्ञानी संतच असतात. म्हणजे अशा आईवडिलांच्या पोटी त्याला जन्मात घालतात की जे स्वतः आईवडीलच योगी महात्मा आहेत. अशा त्या योगी महात्म्याच्या आईवडिलांच्या पोटी त्या महात्म्याला जन्मात घालतात. म्हणजे भगवंतांची किती मोठी अशा योगभ्रष्ट साधकाला ही दिलेलं आश्वासन आहे की जेव्हा कोणी योगभ्रष्टावर आरूढ होऊन मृत्यू पावतो, जरी तो मृत्यू पावला तरी त्या अशा योगभ्रष्ट साधकाला जे आहे ते योगी कुळामध्ये किंवा अत्यंत वैराग्यशील कुळामध्ये, ब्राह्मण कुलामध्ये किंवा जे आध्यात्मिक कुल आहे अशा कुलामध्ये जन्मात घालतात. असं हे भगवंताचं आश्वासन या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. बरं, मग अशा त्या याच्यामध्ये योगी कुलामध्ये जन्म घेतल्यानंतर पुढे काय होतं भगवंत आता पुढे सांगत आहेत. तत्र तम बुद्धी कयोगम लभते पौरो देहिकम यततेच ततो भूय कौशिंदो कुरुनंदन. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी कयोगाला म्हणजे समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्कारांना तो अनायाशीच प्राप्त होतो. आणि हे गुरुनंदना त्यांच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा प्राप्तिरूप सिद्धीसाठी
पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. आता पहा, त्या योग भ्रष्ट कातकाचं ज्या मनुष्य शरीरातून त्याचं देहावाकन झालं होतं, त्या मनुष्य शरीरामध्ये असताना त्याचा योगाभ्यास, मग जर तो ज्ञानयोगी भक्त असेल तर ज्ञानयोगाचा, जर तो कर्मयोगी भक्त असेल तर कर्मयोगाचा अभ्यास, तो जर भक्त ध्यानयोगी असेल तर तो ध्यानयोगाचा अभ्यास, त्याचा जिथपर्यंत झालेला होता तिथूनच पुढून अभ्यास त्याला आपोआप भगवंत स्वतः प्राप्त करून देतात. मग तो अभ्यास त्याला प्राप्त करून दिल्यानंतर आता तो जो भक्त आहे, तो योगभ्रष्ट साधक आहे, त्याच्या त्या पुढील जन्मामध्ये तो पुढील अभ्यास जो आहे तो सरळच पूर्ण प्राप्त करून घेतो आणि त्या योगे तो लवकरच भगवंताला प्राप्त करतो आणि परमात्मा प्राप्तिरूप सिद्धी म्हणजे भगवंतालाच प्राप्त करून घेतो, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. यापुढे भगवंत म्हणत आहेत की पूर्वाभ्यासेन तेनेवरीती ही अवश्य अतिकः जिज्ञास्वरिपी योगस्य शब्द ब्रह्म ती अवर्तते. आता तो ज्ञानी भक्त किंवा योगभ्रष्ट भक्त, श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्मीच्या अभ्यासामुळेच निशंकपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच संबुद्धीरूप योगाचा जिज्ञासू देखील वेदांनी सांगितलेल्या खकम कर्माच्या फळाला ओलांडून जातो. आता जो भक्त आहे तो जरी श्रीमंत योगी कुळामध्ये जरी जन्म घेतला तरी तो श्रीमंताचे जे काही उच्च भ्रू वस्तीमध्ये असायचे जे काही त्याचे सवयी आहेत त्या सवयीचा तो गुलाम होत नाही. असा तो योगभ्रष्ट साधक त्या सवयीचा गुलाम न होता म्हणजे सुखामध्ये तो अडकून न पडता तो काय करतो, तो अनायाशित जे आहे ह्या भगवंत प्राप्तीरूपचा जो मार्ग आहे, जे सिद्धिरूप मार्ग आहे म्हणजे ज्ञानयोगाचा मार्ग आहे, कर्मयोगाचा मार्ग आहे किंवा ध्यानयोगाचा मार्ग आहे, यालाच तो स्वतःहून ओढून जातो. म्हणजे भगवंत त्याला त्या मार्गावरती आरूढ करतात, परत त्याला ते मार्ग जे आहे त्या मार्गावरती अशा त्या भगवंताला पाठवून देतात. त्यायोगे तो काय करतो, तो या सर्व सकाम फळांना म्हणजे या मनुष्य देहामध्ये असताना आपल्याला ज्या काही अन्य प्रकारच्या इच्छा असतात त्या इच्छाकांक्षाचा त्याला परिपूर्णपणे लाभ करून देऊन त्या इच्छाकांक्षामधून निवृत्त करून भगवंत त्याला नंतर पुन्हा भगवंत प्राप्तिरूप योगामध्येच त्याला आणून सोडतात, असं भगवंताचं म्हणणं आहे. आता अशा या योगांच्या कुळी जे जन्म घेणारा योगभ्रष्ट साधक आहे त्याची परमगती कशी प्राप्त होते हे परत एकदा भगवंत या पुढील श्लोकात सांगत आहेत. प्रयत्नात यतमान तू योगी संशुद्ध किलबिषः अनेक जन्म संशिधा तत याती पराम गती. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्काराच्या जोरावर या जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापापासून मुक्त होऊन तत्काळ परमगतीला प्राप्त होतो. आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की असा तो योगी साधक जो आहे म्हणजे जो मृत्यू पावला नाही परंतु त्याचा अभ्यास चालू आहे आणि मग असा अभ्यास चालू झालेला मनुष्याचा पुढे काय होतं याच्याविषयी भगवंत सांगत आहेत की असा जो योगी साधक आहे तो अभ्यास करून अभ्यासामध्ये म्हणजे योगाभ्यास जो आहे तो ज्ञानयोगाचा, कर्मयोगाचा, ध्यानयोगाचा किंवा भक्तियोगाचा जो अभ्यास आहे, अभ्यास प्रत्येकांची वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जे दुसऱ्या अध्यायापासून पाहत आलेला आहे त्या पद्धतीनं तो करत प्रयत्नपूर्वक या प्रस्तुत मनुष्य देहामध्येच तो भगवंताला प्राप्त करून घेतो. म्हणजे या देहामध्येच असताना ध्यानयोगामध्ये तो भगवंताशी स्वतः भगवंतामध्ये विलीन होतो आणि भगवंताचं ध्यान करून घेतो आणि या देहपतनानंतर तो भगवंतामध्येच त्याचा म्हणवला जाणारा आत्मा जो आहे भगवंतामध्येच विलीन पावतो म्हणजे त्याला तो मोक्षाला प्राप्त होतो, असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहे. आता याच्या पुढे योग्याची महिमा आणि योगी बनण्याची आज्ञा अर्जुनाला देताना भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की तपस्वीभ्या अधिका योगी ज्ञानीभ्या अति मता अधिका कर्मीभ्याच अधिका योगी तस्मात योगी भव अर्जुन. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की तपस्व्याहून योगी श्रेष्ठ आहे, शास्त्रज्ञानाहूनही तो श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्मे करणाऱ्याहूनही योगी श्रेष्ठ आहे, म्हणून हे अर्जुना तू योगी हो. आता भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेत तपस्वी महात्मे जे आहेत म्हणजे तपस्वी कुणाला म्हटलेलं आहे, जे की घरदार सोडून म्हणजे ग्रहाचा त्याग करून आपले भगवे वस्त्र धारण करून
जे कन्याकाश्रम धारण केलेले आहेत आणि भगवंताचं नाम जप करत आहेत, अशा त्या महात्म्यापेक्षाही योगी जो आहे तो श्रेष्ठ आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. मग भगवंताने योगी कुणाला म्हटलेलं आहे? आपण पाहिलेलं आहे आत्तापर्यंत जे आपण 9 ते 10 मार्ग जे पाहिलेले आहेत, जे की कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग, या योग मार्गामध्ये जो आरूढ झालेला आहे, म्हणजे योगारूढ चालणारा जो महात्मा आहे त्यालाच भगवंतानी योगी म्हटलेलं आहे. म्हणून आका जो योगी आहे तो तपस्वी महात्म्यापेक्षा, म्हणजे जे ब्रह्मचारी राहून तपस्वी आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा हा योगी जो आहे तो महान आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. जरी तो घरामध्ये राहून जर तो योगमार्गाचं आचरण करीत असेल तरी तो श्रेष्ठ आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. आता यापुढे भगवंत सांगत आहेत, असा तो योगी जो आहे तो शास्त्रज्ञानीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आता भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की शास्त्रज्ञानी महात्मा, शास्त्रज्ञानी महात्मा कोणाला म्हणायचं तर शास्त्र एकूण हे षटशास्त्र म्हणजे 6 शास्त्र आहेत. ते कोणकोणते? पहिला शास्त्र आहे सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्र हे कपिल मुनींनी लिहिलेलं शास्त्र आहे. त्याच्यानंतर आहे सांख्य, नंतर आहे योगशास्त्र. योगशास्त्र म्हणजे महर्षी पतंजलीनं लिहिलेलं ते शास्त्र आहे, ज्यामध्ये योग, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम याचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर आहे न्याय आणि वैशेषिक असे 2 शास्त्र आहे. न्यायशास्त्र एक आहे आणि वैशेषिक शास्त्र एक आहे. त्याच्यानंतर आहे पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत दर्शन आणि पूर्वमीमांसा हे एक शास्त्र, म्हणजे अशी एकूण 6 शास्त्र आहेत. या पूर्ण काही शास्त्रांना जाणणारा जरी महात्मा असेल तर त्या महात्म्यापेक्षा, म्हणजे षटशास्त्राचा अभ्यास करणारा महात्मा आहे त्या षटशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या महात्म्यापेक्षाही योगी महात्मा जो आहे तो श्रेष्ठ आहे असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत. आता याच्यापेक्षा आणखी पुढे काय सांगत आहेत? सकाम कर्म करणाऱ्याहूनही योगी श्रेष्ठ आहे. सकाम कर्म करणं म्हणजे काय? जसं की आता आपण भगवद्गीतेचं हे पारायण करत आहोत, निरूपण करत आहोत. त्याच्यानंतर आपण ओम नमः शिवायचं जप करत आहोत. हे जप करणं आणि हे पारायण करणं किंवा निरूपण ऐकणं किंवा सांगणं हे करत असताना जर आपण काही प्रापंचिक कामना ठेवून जर करू लागलो तर त्याला काय म्हणायचं? सकाम कामना म्हणायचं. मग असे जे सकाम कामना ठेवून जे भक्त आहेत ही भक्ती करतात त्यांच्यापेक्षा योगी कधीही श्रेष्ठ आहे असं भगवान श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं. आपण भक्ताची 4 प्रकार मागं बघितलेले आहेत: अर्थार्थी भक्त, आर्तभक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. याच्यामध्ये ज्ञानी भक्त जो आहे त्या ज्ञानी भक्तालाच योगी महात्मा म्हणतात आणि बाकीचे जे जिज्ञासू भक्त आहे तो या सर्व शास्त्रांचा अभ्यास करणारा राहतो. भगवद्गीतेचा अभ्यास करतो, सर्व षटशास्त्राचा अभ्यास करतो, वेदाचा करतो, पुराणाचा करतो. तर तो जो शास्त्राचा अभ्यास करणारा जो शास्त्रज्ञानी आहे त्याच्यापेक्षा आणि सकाम कर्म करणाऱ्या भक्तापेक्षा हा योगी कधीही श्रेष्ठ आहे असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. म्हणून ते अर्जुनाला आज्ञा देत आहेत की हे अर्जुना तू अशा प्रकारचा योगी हो. म्हणून ते अर्जुनाला आज्ञा देत आहेत आणि अर्जुनाला ज्या प्रकारे सांगत आहेत तेच सांगणं आपल्या सर्व मनुष्य मात्रालाही सांगणं भगवंताचं तेच आहे. आता या पुढील श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की योगिनामापि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मान श्रद्धावान भजते यो मां मे युक्ततमो मता. सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. आता भगवंताला कोणता योगी श्रेष्ठ वाटतो हे भगवंत स्वतः सांगत आहेत. जो सर्व योग्यामध्ये आहे, म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण इथं जे आहे फक्त योग्याकरिता सांगत आहेत, म्हणजे सर्व योगी आहेत. म्हणजे कोणकोणते योगी? जसं की ज्ञानयोगी आहे, कर्मयोगी आहे, भक्तियोगी आहे, ध्यानयोगी आहे, ह्या सर्व प्रकारचे योगी आहेत. मग ह्या सर्व योगीमध्येही आका जो योगी म्हणजे कुठल्याही योगमार्गाहून आलेला का योगी असेना, परंतु तो भक्ती मार्गानं मला भजणारा जर आहे तर आका मला भजणारा जो भक्त आहे तो आणि भक्त असूनही योगी आहे, आका तो योगी जो आहे तो मला श्रेष्ठ वाटतो असं भगवंतांचं सांगणं आहे. म्हणजे सर्व भक्तामध्ये कोणता श्रेष्ठ? तर योगी राहूनही जो भगवंताला भजतो आका तो भक्त जो आहे तो सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ आहे असं भगवंतांचं सांगणं आहे.
अध्याय समाप्तीला आले. ओम तत्सदती श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम शक्तो अध्याय. होय तिथे अध्याय समाप्त होताना चालेल. अजून आमचा वेळ झाला नाही, आणखी पुढचे श्लोक घ्यायचे घेऊ.